नंबर से नॅचरल नंबर, ज्यांना आपण काउंटिंग नंबर पण म्हणतोय, रेग्युलर लाईफ मध्ये काउंटिंग करण्यासाठी ज्या नंबरचा यूज होतो त्यांना नॅचरल नंबर्स म्हणतात. आणि त्यांना दुसरं नाव आहे सेकंड नंबर, काउंटिंग नंबर्स. नॅचरल नंबरचा स्टार्ट कुठून होतोय? नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. नॅचरल नंबरचा सेट डिनोटेड बाय n. 1, 2, 3, 4, 5 अप टू इनफायनाइट. नॅचरल नंबरला लिमिट नाही. नॅचरल नंबरची स्टार्ट होते फ्रॉम 1 आणि नॅचरल नंबरला एंड नाही. यांना म्हणायचं नॅचरल नंबर. आणि दुसरा वर्ड आहे याला काउंटिंग नंबर. होल नंबर, स्वराली, होल नंबर आर दी सेट ऑफ पॉझिटिव्ह नंबर इन्क्लुडिंग 0. नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. होल नंबर मीन्स ऑल नंबर्स. होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 up to infinity or infinite. It's have no limit. होल नंबरला लिमिट नाही. होल नंबर स्टार्ट होतो 0 पासून. कुठून सुरू होतोय? 0. आणि होल नंबर सगळे काय असतात? पॉझिटिव्ह नंबर्स असतात. होल नंबर्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर्स. होल नंबर मध्ये फ्रॅक्शनल किंवा डेसिमल पार्ट नसतो. 1/4 होल नंबर होईल का? स्वराली, श्रुतिका, शिवांश, शिवांश शेखर, 1/4 इज नॉट होल नंबर. नॉट. शिवांश बाबर, नाही. डेसिमल नंबर 1.5 होल नंबर आहे का? नो. होल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. इट्स हॅव नो लिमिट. इट्स इनफायनाइट. होल नंबर डेसिमल मध्ये लिहिता येत नाही. फ्रॅक्शन मध्ये लिहिता येत नाही. वी कॅनॉट राईट इन फ्रॅक्शन ऑर डेसिमल. ओके. इंटेजर्स. इंटेजर्स मध्ये होल नंबर असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर असतात. तर इंटेजर बद्दल ऐका. ही आहे नंबर लाईन, इंटेजर नंबर लाईन. या नंबर लाईनच्या सेंटरला असतो 0. 0च्या राईट साईडला असतात पॉझिटिव्ह नंबर्स. +1, +2, +3, +4, +5. इट्स हॅव नो लिमिट. इट्स हॅव नो लिमिट. इनफायनाइट असतात. पॉझिटिव्ह नंबर इनफायनाइट असतात. इंटेजर मध्ये निगेटिव्ह नंबर पण येतात. -1, -2, -3, -4, -4, 5. इट्स हॅव नो लिमिट. त्याला इन्फिनिटी पण म्हणतात, इनफायनाइट पण म्हणतात. अमर्याद, नो लिमिट. मग एक लक्षात ठेवा, इंटेजर्स मध्ये कोणकोणते नंबर्स असतात? इंटेजर्स हॅव पॉझिटिव्ह नंबर्स, इंटेजर्स हॅव निगेटिव्ह नंबर्स अँड 0. 0 पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर, वी कॉल्ड इट इंटेजर्स. धनपूर्णांक, ऋणपूर्णांक, मराठीमध्ये पूर्णांक म्हणतोय त्याला. ओके. रॅशनल नंबर कशाला म्हणायचं? रॅशनल नंबर इज एनी नंबर दॅट कॅन बी एक्सप्रेस ऍज अ फ्रॅक्शन. एखादा नंबर आहे त्याला आपण P/Q फ्रॅक्शन मध्ये त्या नंबरला लिहिता येतं. कोणताही नंबर ज्याला आपल्याला फ्रॅक्शन मध्ये लिहिता येतं त्याला म्हणायचं रॅशनल नंबर. समजलं का? आता समजा हा आहे 4. 4 ला आपल्याला
फ्रॅक्शन मध्ये लिहिता येईल का? 4 या नंबरला आपल्याला फ्रॅक्शन मध्ये लिहिता येईल. 4/1 हा फ्रॅक्शन आहे बघा. ज्या नंबरला आपल्याला फ्रॅक्शन इन दी फॉर्म ऑफ फ्रॅक्शन लिहिता येतं त्याला म्हणायचं रॅशनल नंबर. आता पुढे बघा, 0.5 फ्रॅक्शन मध्ये लिहिता येईल का? 0.5 फ्रॅक्शन मध्ये लिहिता येईल. यस. कसं लिहिणार? 5/10 आणि यालाच लिहितोय आपण पुढे 1/2. 5/10 1/2 फ्रॅक्शन आहे. त्या रॅशनल नंबरला आपण फ्रॅक्शन मध्ये लिहिलं. रॅशनल नंबर कशाला म्हणायचं? जो नंबर फ्रॅक्शन मध्ये लिहिता येतो त्याला म्हणायचं रॅशनल नंबर. आता फक्त 4/0 नसला पाहिजे. 0च्या पुढे कोणतेही नंबर चालेल किंवा निगेटिव्ह पण चालतील. P/Q नॉट इक्वल टू 0. यातला Q जो दिसतोय ना, Q 0 नसला पाहिजे. P/Q चालतो, पण हा जो डिनॉमिनेटर आहे ना, Q नसला पाहिजे. आता 2-4 एक्झाम्पल आपण घेऊया, ऐका तुम्ही. टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन कशाला म्हणायचं? टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. टर्मिनेटिंग म्हणजे एक फ्रॅक्शन नंबर आहे. काय आहे? फ्रॅक्शन. 2/5. 2 ला 5 ने डिवाइड करा. दाखवतो मी तुम्हाला. 5 ने 2 ला डिवाइड करायचं. डिवाइड होत नाही, येथे घेतला 0, आन्सर मध्ये आला डेसिमल. 5 4 जार 20, रिमेनिंग राहिले 0. डेसिमल नंतर 4 नंतर अजून काही डिजिट येतील का? डेसिमल नंतर 4 फायनल आन्सर झालंय, रिमेनिंग 0 आले. याला म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. फायनाईट नंबर असतात यामध्ये. फायनाईट. डेसिमल नंतर नंबर आहे ते मर्यादित असतात, फायनाईट असतात, लिमिटेड असतात. डेसिमल नंतर 4 काय झाला? फायनाईट झाला. याला म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. अजून एक एक्झाम्पल बघा. 15 डिवाइड बाय 0.003. एक मिनिट थांबा. 0.3 डिवाइड बाय 15 करूया. 0.3 डिवाइड बाय 15. 15 ने 0.3 ला डिवाइड करायचं आपल्याला. तर कसं करायचं इकडे दाखवतो मी तुम्हाला. 0.3 डिवाइड बाय 15. आता डेसिमल नंतर मग याला 3 म्हणायचं, याला 15 म्हणायचं. डेसिमल नंतर 1 डिजिट आहे येथे, येथे डिजिट नाही, येथे 0 ठेवावा लागेल आपल्याला. 3 ने 150 ला डिवाइड करा. 150च्या टेबलमध्ये 3 आहे का? नाही. 0 घेतला, आन्सर मध्ये डेसिमल ठेवला. परत एक 0 घेतला, आन्सर मध्ये 0 ठेवला. 150 2 जार 300, रिमेनिंग 0 राहिले. आणि आन्सर मध्ये आपल्याला हे जे आन्सर मिळतंय आपल्याला, येथे त्याचा इंड झाला, इंड. याच्यानंतर आन्सर निघत नाही. रिमेनिंग जर 0 आले, पुढे आन्सर येत नाही, हे फायनल आन्सर मिळालं आपल्याला. याला म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. हा मी घेतला येथे 10. 10 ला डिवाइड करायचं 3 ने. कशाला? या 10 ला डिवाइड करायचं 3 ने. आपण डिवाइड करूया, चला. 3 3 जार 9. शर्वरी, आय विल टेल अगेन. 3 ने 10 ला डिवाइड करा. 3 3 जार 9,
रिमेनिंग राहिला 1. 3 ने 1 ला डिवाइड होत नाही, येथे घेतला 0. इथे 0 घेतल्यामुळे येथे आन्सर मध्ये ठेवला डेसिमल. 3 ने परत 10 ला डिवाइड करा. 3 3 जार 9. परत एक राहिला, पुन्हा 0 घेतला. 3 3 जार 9. पुन्हा एक 0 घेतला, पुन्हा 0. 3 3 जार 9. येथे इंड आहे का? नो इंड फॉर आन्सर आफ्टर डेसिमल. डेसिमल नंतर याला इंड नाही, याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग डेसिमल नंबर. इनफायनाइट असतो बघा, हा 3 जो दिसतोय त्याला इंड नाही, हा इनफायनाइट आहे, त्याला काही लिमिट नाही. याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. 2 डिवाइड बाय 4 हा टर्मिनेटिंग फ्रॅक्शन आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे ते शोधायचं आपल्याला. हा 2 ठेवला, याला डिवाइड केलं 4 ने. 4च्या टेबलमध्ये 2 आहे का? नाही. जोडीला 0 घेतला, आन्सर मध्ये डेसिमल ठेवला. डेसिमल ठेवल्यामुळे इकडे 0 घेतल्यामुळे डेसिमल ठेवलाय. 4 5 जार 20. रिमेनिंग 0 आले बघा. रिमेनिंग जर 0 आले तर डिवाइड कोणाला करायचं? डिवाइड होत नाही. 4 ने 0 ला डिवाइड करता येत नाही. 0.5 आन्सर तिथेच स्टॉप झालं. 0.5 आन्सर येथेच स्टॉप झालंय. 0.5 याला म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. टर्मिनेटिंग, याला टर्मिनेटिंग म्हणतात. आणि नॉन टर्मिनेटिंग कशाला म्हणायचं बघा. या 3/2, थांबा थांबा थांबा, 2/3. 2/3 ला नॉन टर्मिनेटिंग म्हणता येईल कस काय? 2 ला 3 ने डिवाइड करा. इथे 0 घेतला, आन्सर मध्ये डेसिमल ठेवला. 3 6 जार 18. रिमेनिंग राहिले 2. परत एकदा 0 घेतला, 3 6 जार 18. रिमेनिंग राहिले 2. परत एकदा 0 घेतला, 3 6 जार 18. असं 2 पुन्हा पुन्हा रिपीट होतोय 20. आणि हे जे आन्सर 6 हे याला लिमिट नाही, हे इनफायनाइट आहे. याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग डेसिमल नंबर. ज्या नंबरला फ्रॅक्शन मध्ये लिहिता येत नाही, ज्या नंबरला फ्रॅक्शन मध्ये लिहिता येत नाही, वी कॅनॉट राईट इरॅशनल नंबर इन अ फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. म्हणजे कसं? 4/5, 2/8 हे फ्रॅक्शन नंबर मध्ये लिहिता येत नाही. हे रॅशनल नंबर आहे, इरॅशनल फ्रॅक्शन मध्ये लिहिता येत नाही. स्क्वेअर रूटच्या आत 2 फ्रॅक्शन मध्ये लिहिता येत नाही. या नंबरला म्हटलंय. पाय फ्रॅक्शन मध्ये लिहिता येत नाही. आता तुम्ही म्हणाल सर 20/7 ते वेगळं, फक्त पायची व्हॅल्यू म्हटलंय. अपूर्णांक फ्रॅक्शन मध्ये ज्यांना लिहिता येत नाही. लक्षात येते? रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर. इरॅशनल समजलं का मला सांगा.